हे बघा काल हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर लगेच मेहंदीचा कार्यक्रम झाला। एक मिनिट हे आता मी एवढी चांगली काढली हो का। इकडची आहे ना ती पार्लरवाली काढलेली आहे, म्हणजे इकडच्या साईडची आहे ना ती मी काढलेली आहे। कशी आलेली आहे सांगा। आणि हे बघा पाणी वगैरे तापवायचं चाललेलं आहे। मी अजून आंघोळ केलेलं नाही, मस्तपैकी चुलीवर पाणी तापते। मी अजून आंघोळ करायची आहे। आत्ताची टायमिंग झालेली आहे 5:30 आणि असं वाईट झोप आली ती मला डोळं तर दुखायला लागल्या, त्यातनं पण कंट्रोल करत मी जागी झालेली आहे। आणि काय काल आम्हाला झोपायला 3:30 वाजले, कारण मेहंदी काढू तोपर्यंत खूप कंटाळा आला होता। त्यामुळे मी व्हिडिओसुद्धा करू शकले नाही, कारण मेहंदी ट्रायच होत नव्हती, उलटीच राहिली होती। आता थोडीशी ट्राय झाल्यामुळे व्हिडिओ करत आहे। आणि हे बघा हे आता पण मला मेहंदी काढायची होती, पण मला वेळच भेटला नाही आणि झोप पण खूप आली, त्यामुळे मी आता मेहंदीच काढली नाही। ते गोले मेहंदी काढली काय म्हणत नाही, मेहंदीला काही माहीत नाही, गोळाचीच म्हणते मी। तर दीदी आता बॅग भरत आहे, जाण्याची तयारी झाली आहे। हॉलवरती लग्न आहे त्यामुळं चला तर मग। हे बघा एकदम मस्तपैकी टकाटकमध्ये रेडी झालेली आहे। एक मोठा प्रॉब्लेम झाला, पण तो पण मी सॉल्व केला। माझा का नाही हा ड्रेस आहे ना हा लूज झालेला म्हणजे मला माहीतच नाही त्याला फिटिंग करावं लागलं असं शक्यताच वाटली नव्हती, पण एकदमच असा लूज झाला। मग मी पटकन आता जाऊन नाही हे करून आली, फिटिंग करून आली। हे बघा अजून माझा डोळा कमी आलेला नाही, त्यामुळे मी असा घोगल लावून हे करत आहे। आणि हे बघा माझा मेहंदीचा रंग, मी जास्त काय मेकअप पण जास्त केलेला नाही मी ना, एकदम लाईटली मेकअप केलेला आहे। कारण आता तर आपल्याला काय आवरायचं नाही आहे, हॉलवर जाऊन मग आपल्याला सगळी तयारी करायची आहे। चला तर मग नवरी मुलगी काय करायला बघून येऊया आपण। हे बघा आता जाण्याची तयारी चालू आहे, बघू शकता दीदी खाली मदत करत आहे। आणि नवरी मुलीची ओटी भरायची तयारी चालू आहे। आणि ही बघा नवऱ्या मुलगीची बहीण भर दिसायला एकदम, ही बघा तिची मुलगी। हे बघा माझी सांगा सामान ठेवण्याची तयारी चालू आहे। हे बघा निमा आणायचा आहे, निमा आणलेला आहे। आणि इथं गाडी पूजन वगैरे चालू आहे। हे बघा रोहित आहे, सानिका माझ्या बहिणीचं नाव म्हणजे आम्ही तिला लाडाने ना चिनू चिनू म्हणतो, आणि तिचं खरं नाव सानिका आहे। नाही तुम्ही म्हणाल ही तर चिनू म्हणते मधलं सानिका कुठून आलं, तर तिचं टोकन नाव सानिका आहे, सॉरी चिनू आहे। हे बघा ही आहे कलवरी, कसं वाटत आहे दीदी कलवरी? खूप छान, फर्स्ट टाइम आहे, छान वाटते पण। नवरी मुलगी येत आहे, हे हा तिचा लग्नातला लुक नाहीये, नंतर तिला नटवलं जाणार आहे। हाय हाय या आम्ही हॉलवर तर आलो होतो आणि त्यांचे फोटोशूटचे कार्यक्रम चालू होता। जर तुम्ही हळदीचा व्लॉग पाहिला नसेल तर तो आधी पाहून घ्या। हे पहा आम्ही आता आलेलो आहोत आणि आता हिला सगळं रेडी वगैरे केलेलं आहे। आणि आता हिचा साखरपुडा आहे, हिचा लुक दाखवते। अशी नटलेली आहे। टिटू बघा, टिटू रडतच आहे दिवसभर, टिटूला नुसती मम्मा लागते टिटू। आणि त्यांची एंगेजमेंट चालू होती। आणि त्याची पूजा वगैरे चालू होती। माझा मोबाईल गरम होत असल्यामुळे मी तुम्हाला काही क्षण दाखवू शकले नाही, तर जेवढे होतील मी तेवढेच क्लिक केलेले आहेत। आणि त्याची पूजा वगैरे चालू होती। माझा मोबाईल गरम होत असल्यामुळे मी तुम्हाला काही क्षण दाखवू शकले नाही, तर जेवढे होतील मी तेवढेच क्लिक केलेले आहेत। सो एक्स्ट्रीमली सॉरी।
अरे सांगा की मला वाटलं फोटो चप्पलाचा विषय डन झाला बा. अरे काय कसं काय नियोजन तर सांगा. डन झाला चप्पल काय चप्पलाचा नवं गॉगलचा विषय डन झाला. कशाला हा ते पायथनचं म्हणाला कुठं बघा की त्यांच्या खोलीत असणार आहे पायथन. खोलीतलं पायथन घेऊन येऊया आणि आपण खोलीत घेऊन लपूया पण ते खोलीत नाही आहे ना. नाही बघूया चल बघूया. चलो देखते हैं कहाँ छिपाया है. चप्पला नाही शक्य करायचं थोडे वाटतं. माझ्याकडे आयफोन आलेला आहे. मी घेतलेला आहे माझ्या स्वतःच्या पैशाने आणि सगळे माझा आयफोन करून मिळवत आहेत असं झालेलं आहे. आता जरासं डोकं शांत झाल्यासारखं झालं आहे कारण थोडंसं पाणी पिलं थंड. जर जास्त पाणी पिलं म्हणजे मला जास्त एनर्जी व्हिडिओमध्ये नाही ना. बघा माझी मावशी काय पिंगळण्याचा कार्यक्रम चालू आहे. टोटली बनवली आहे. मस्त पिझ्झाचा फोटो वगैरे आपण सगळं काढलेला आहे. आता फक्त जेवायचं ठेल्याला पटकन पटकन जेवू आणि जरा एनर्जी आणू आणि जरा मजा करू. आणि ते ह्यांना उखाणा घ्यायचं चाललेलं पण हे काय उखाणा घ्यायला तयारच झाले नाहीत. कसं कसं ना आम्ही जिजूंना म्हणलं नाव घ्या. जिजूंनी घेतलं बट दीदीनं काही घेतलंच नाही नाव. अखेरला आम्ही किती कन्व्हिन्स केलं तरी दीदी काय नाव घ्यायच्या कंडिशनमध्येच नव्हती. दीदीने का घेतलं नाही दीदीलाच माहिती पण दीदीने नावच घेतलं नाही. मग आम्ही तिथून गेल्यानंतर सगळे बोलले की तुम्ही गेला आणि मग त्यांनी घेतलं. सो तो पण क्षण मी मिस केला. सो एक्स्ट्रीमली सॉरी. माझ्या मोबाईलचं फुल चार्जिंग डाऊन असल्यामुळे तुम्हाला पुढचे काही टाकू शकले नाही. तिथे घरी गेल्याने पण शूट केलं नाही. सो आता हे बघा मी घरी चाललेलो आणि रात्र खूप झाली होती आणि तरी पण माझ्या चेहऱ्याचीच नाही बघा. तरी पण मी खुश आहे. एवढी दमली असून सुद्धा मी हॅपी आहे. सो घरी जाणार पहिला फर्स्ट मोबाईल चार्जिंग करणार. आता पण 10% आहे मोबाईलला चार्जिंग. त्यातून म्हणजे छोटीशी क्लिप तर हे करूया घरी जाते मी. सो चला बाय. जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा असेल तर तोही पहा. सो गुड नाईट गाईज. स्वीट ड्रीम्स.